नमस्कार. स्वागत आहे तुमचं MHB मराठी न्यूजमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ज्या शेतकऱ्यांना 21वा किंवा 22वा हप्ता मिळाला नव्हता, अशा सगळ्यांसाठी सरकारनं एक विशेष मोहीम सुरू केली आहे. हा संपूर्ण प्लॅन काय आहे आणि घर बसल्या 2 मिनिटात ई-KYC कशी करायची, हे आज आपण पाहणार आहोत. पण त्याआधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारी योजनेचे आणि शेतीचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या MHB मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती घंटी नक्की दाबा. तर मित्रांनो, PM किसान योजनेचा आगामी 23वा हप्ता मिळवण्यासाठी आता सरकारनं 2 गोष्टी बंधनकारक केल्या आहेत. पहिली म्हणजे ॲग्रीस्टॅकवर तुमचा फार्मर ID आणि दुसरी म्हणजे तुमची ई-KYC पूर्ण असणे. यासाठी शासनानं 21 मे 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांची KYC अजूनही अपूर्ण आहे, त्यांना 30 जून 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. जर ही KYC पूर्ण झाली, तरच तुमचा पुढील हप्ता जुलै 2026च्या सुमारास तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो. आता पाहूयात की कोणत्याही CSC सेंटरवर न जाता घर बसल्या मोबाईलवरून फक्त 2 मिनिटात फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच चेहरा दाखवून KYC कशी करायची. पायरी 1. सर्वात आधी तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरून 2 अधिकृत ॲप्लिकेशन्स डाउनलोड करा. पहिलं आहे PM किसान ॲप आणि दुसरं आहे आधार फेस RD ॲप. पायरी 2. ॲप डाउनलोड झाल्यावर ते ओपन करा. सुरुवातीला काही परमिशन मागितल्या जातील. तिथे थेट नेक्स्ट न करता दिलेली प्रायव्हसी पॉलिसी पूर्ण स्क्रोल करून व्यवस्थित वाचा. त्यानंतरच उजव्या कोपऱ्यात दिलेल्या नेक्स्टवर क्लिक करा. पायरी 3. आता तुमची भाषा निवडा, हिंदी किंवा इंग्लिश, आणि सबमिट करा. पायरी 4. पुढील स्क्रीनवर तुम्हाला लॉग इनचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. तिथे बेनिफिशरी हा पर्याय निवडा. पायरी 5. लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, जो MS सुरू होतो, किंवा तुमचा आधार नंबर वापरू शकता. आधार नंबर टाकल्यानंतर खाली दिलेल्या फेस ई-KYC लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. एक सूचना येईल, त्याला ओके म्हणा. पायरी 6. आता माध्यम निवडताना आधार फेस RD हा पर्याय सिलेक्ट करा. यामुळे तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा सुरू होईल. तुमचा चेहरा कॅमेरासमोरील वर्तुळात व्यवस्थित ठेवा आणि 2 ते 3 वेळा डोळ्यांची उघडझाप करा. तुमचा चेहरा कॅप्चर होताच तुमची माहिती आधार डेटाबेसशी मॅच केली जाईल आणि तुमची ई-KYC यशस्वीरित्या सबमिट होईल. जर तुमची KYC आधीच झाली असेल, तर तिथे ऑलरेडी KYC डन असा मेसेज दिसेल. तर शेतकरी बांधवांनो, 30 जून 2026 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे अजिबात उशीर करू नका. स्वतः किंवा जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपली KYC नक्की करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता अडकणार नाही. या माहितीबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय शिवराय.